हेमंतची गोलंदाजी जर आपण बघितली तर भरपूर जबरदस्त गोलंदाजी आहे. पहिला बॉल हेमंत याचा. हो, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, डाऊन डी लेग हा बॉल, वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. 1 रनने स्कोअरमध्ये सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. एक्स्ट्राच्या साईने खातं खोलं जाते जय हनुमान मास्टर कामन टीमचं. आत्तापर्यंत 2 मॅच झाले. 2 मॅचमध्ये पहिला विजेता संघ आपण बघितला तर आई चौंडाई नागले. दुसरा विजेता संघ आपण बघितला टायगर मास्टर. स्क्वेअर कटचा फटका, पॉइंटला फिल्डर आहे राजा कोठावले, चांगली फिल्डिंग करतोय आणि 1 रन या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. सिंगलने आपलं खातं ओपन करतो भाईदास आणि टीमचं टोटल जाते 2-1 आणि जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. लक्षात घ्या सर्व खेळाडू, सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे आमच्या VIP डेस्कच्या डाव्या बाजूला. तर ज्याला कोणाला जेवायचं आहे सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्या. तुम्ही भरपूर मेहनत घेता या ठिकाणी. मास्टर क्रिकेट जर आपण बघितलं तर मास्टर क्रिकेटमध्ये हे खास वैशिष्ट्य असतं की नाश्ता जेवणाची, संध्याकाळचा नाश्ता चहाची व्यवस्था अतिशय चांगली असते. हे खास वैशिष्ट्य आहे. चंद्र घोषे दिसतो आपल्याला मिडॉनच्या दिशेने जो कॅप्टन आहे अचानक मास्टर डोंगरीगड टीमचा. डीप बॅकड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण बघतोय एक फिल्डर दिसतोय. त्या दिशेने एक चांगली फटकेबाजी करतोय प्रदीप म्हात्रे. राव या नावाने सुद्धा ओळखलं जाते प्रदीप राव. पुढील बॉल त्याच दिशेने आपण बघितला फिल्डर होता मात्र त्याच्यापासून थोडासा शॉर्ट पडला हा बॉल. विनोद इतर फिल्डर होता. 2 रन्स तर कंप्लीट झाले. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे. रन आउटची संधी होईल का नाही. थ्रो सुद्धा खराब होतोय आणि 3 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर आणि 3 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोअरबोर्डवर 5 रन. 5 रन्स विदाउट लॉस. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्या. व्हेज नॉनव्हेज दोन्ही सुद्धा जेवण आहे आपल्याकडे आणि जे सर्व खेळाडू आलेले आहेत. पहिला सामना जो झाला दोन्ही टीमला विनंती असेल की आपण जेवणाचा आस्वाद घ्या. मागचा जो सामना झाला पांडणापाडा टीम, त्यानंतर दुसरी टीम आपण बघितली टायगर टीम. आपण लगेच जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. सुपर संडे आहे आज. भाईदास स्ट्राईक एंडवर आहे. पुन्हा एकदा हेमंत. ओ खोलवाट टाप्याचा बॉल, जोरदार अपील या ठिकाणी आणि पंचांचं बोट उंच दादा. अशा प्रकारे विकेट जाईल. पहिला गडी बाद होतो आणि पहिली विकेट मिळवण्यामध्ये यश प्राप्त होतोय तो गोलंदाज हेमंत पाटील. फलंदाज भाईदास इज आउट. चांगली बॉलिंग खरोखरच. मी म्हटलं की हा विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेट किपर आपण बघतोय अविनाश आहे विकेट किपर, ज्याने अतिशय चांगला कॅच घेतला, विकेट मिळवली आणि अशा प्रकारे ही विकेट जाते भाईदास याची. रवींद्र नाईक येतोय नवीन बॅटर बॅटिंगसाठी. एक लेफ्ट हँडर बाद झाल्यानंतर दुसरा लेफ्ट हँडर, ही रणनीती अतिशय चांगली आहे कामन टीमची. आणि कामन टीमचा जर आपण विचार केला तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. मित्र कॅप्टननी सांगितलं आज की त्यांच्यामध्ये जे काही खेळाडू आहेत ते कमी आलेत खेळण्यासाठी. मात्र तरीसुद्धा आपण बघूया कितीपर्यंत मजल मारू शकतील कामन टीम. एक मजबूत टीम म्हटली जाते या कामन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशनमध्ये. पुढे पण खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटिंग शॉट, चुकतोय फलंदाज. डान्सिंग डाऊन द विकेट आला होता मात्र चुकतोय. बॉलिंग जर आपण बघितले बॅटरला रीड करत असताना बॉल थोडासा टप्पा थोडासा पुढे ठेवला या वेळेला. चांगली बॉलिंग हेमंत पाटील याची. पुन्हा हेमंत पाटील बॉलिंग ट्रॅकवर राऊंड द विकेटने. यावेळेस कट शॉट आहे. पॉइंटला फिल्डर राजा कोठावले अतिशय चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच रन मिळेल. एकने ऑफ द मार्क होतोय फलंदाज रवींद्र नाईक. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 6 रन्स. अंतिम एक बॉल शेष. खरोखरच चांगली बॉलिंग
आत्तापर्यंत केलेली आहे ती हेमंत पाटील याने अप्रतिम बॉलिंग. 5 बॉलमध्ये फक्त 6 रन्स देतोय. एक विकेट भाईदास याची मिळवलेली आहे या ओव्हरमध्ये हेमंत याने. विलास आपण बघू शकतोय ज्याला पाठवलं जाते स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्यानंतर आपण बघितलं तर एक फिल्डर दिसतो आपल्याला महेंद्र वाईट लॉंग ऑनच्या दिशेने डीपमध्ये. त्यानंतर एक लॉंग ऑफला फिल्डर आहे कैलास. हे 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर, बाकी सगळे 30 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर आपल्याला दिसतात. फुल टॉस बॉल, चांगला प्रहार केलाय मात्र फिल्डर आहे काही विलास त्या ठिकाणी होता. चांगला कॅच घेतोय, प्रोटेक्शन लावलं होतं आणि जाला मध्ये मागे या ठिकाणी सापडते. अशा प्रकारे विकेट जाईल. ओव्हरची होते समाप्ती. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर नक्कीच ही ओव्हर जाईल ती अचानक मास्टर डोंगरेपाडा टीमच्या नावावर, कारण 2 विकेट गेलेल्या आहेत कामन टीमच्या आणि 6 वर 2 विकेट. ही सुरुवात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जय हनुमान मास्टर कामन टीम. विलास बॉलिंग ट्रॅकवर आणि बॅटिंगसाठी क्रमांक 4 वर बॅटिंगसाठी येतोय गिरीधर म्हात्रे. ॲडव्होकेट आहेत पेशेने आणि क्रिकेटसुद्धा एक कम्प्लीट ऑलराऊंडसुद्धा म्हटलं जातात. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग आणि वकिलांचा जो संघ जायचा खेळण्यासाठी वसई वकील असोसिएशन, त्या संघामध्ये सुद्धा लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा जर बघितलं आपण तर गिरीधर म्हात्रे यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे. आज आपल्या या गावातील मास्टर क्रिकेटसाठी बघूया कुठल्या प्रकारे कामगिरी करतील. विलास येतोय. विलास बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला आहे तो रवींद्र नाईक. पॉवरप्लेचं बंधन मात्र सुटलेलं आहे. 3 फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये असतील. एक आपण बघतो पॉईंटला आहे, एक शॉर्ट थर्डमॅनला आहे, एक फाईन लेगला दिसतोय. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर फाईन लेगला नाही, फाईन लेगचा फिल्डर थोडासा डीपमध्ये दिसतोय. मिड ऑफच्या दिशेने फिल्डर सर्कलमध्ये दिसतो आपल्याला. हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. स्वतः गोलंदाज पुन्हा एकदा बॉल खाली, विकेट जाईल. कॉटन बोल्ड आउट केलेला आहे रवींद्र नाईक याला. खराब स्थितीमध्ये सध्या दिसते आपल्याला जय हनुमान कामन टीम. 6 वर 3रा विकेट जातोय कामन टीमचा. अगोदरच आपण बघितलं तर फिल्डर त्यांच्याकडे कमी आहेत. लगातार विकेट जाताना सुद्धा दिसतात. हे थोडंसं प्रेशरमध्ये येतील यावेळेस कामनची टीम. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येताना दिसतो आपल्याला. मास्टरचं क्रिकेट आहे. 12 खेळाडू जर पण बघितले तर छोटे चिमुकले आलेले आहेत. सगळे अंकल आहेत त्यांचे, मात्र ते आता मला सांगतात की हे जे खेळण्यासाठी आलेले आहेत हे नवीन अंकल आहेत. या खेळाडूचं नाव, या बॅटरचं नाव काय ठेवावं आपण? दयानंद जोगारी येतोय बॅटिंगसाठी. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलेली आहे ती विलासने. कॉटन बोल्ड आउट केलं होतं रवींद्र नाईक याला. खराब फटका रवींद्र नाईकचा. क्रॉस पॅडेड शॉट केल्यानंतर प्रयत्न, टॉप एज लागली होती आणि सिले मिडॉनच्या दिशेने सोपा कॅच होता विलाससाठी आणि विकेट मिळते. पहिली विकेट नावावर विलास याच्या. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा विलास. शॉट आपने पूल केलं. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी डीपमध्ये आहे रवींद्र भोईर. चांगली फिल्डिंग करतो रवींद्र. थ्रो होईल मात्र त्या अगोदर फक्त 1च रन कंप्लीट केले आहे आणि या 1 रननी स्कोअरमध्ये होईल फरक. स्कोअर जाऊन पोचेल स्कोअरबोर्डवर 7 रन. भरपूर वेळेनंतर स्कोअरमध्ये थोडासा फरक पाहायला मिळाला आपल्याला. गिरीधर म्हात्रे स्ट्राईक एंडवर. ओव्हर द विकेट.
कट शॉट खेळण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज. आत्तापर्यंत बघितलं तर हा तिसरी मॅच आहे. प्रत्येक इनिंगमध्ये एकच बॉल वापरला गेलेला आहे. रेग्युलर क्रिकेट असते तर आत्तापर्यंत 3 बॉक्स कमीत कमीत संपले असते नवीन, कारण आउट ऑफ दी पार्क जास्त बॉल जातात रेग्युलर क्रिकेटमध्ये. यावेळेस एकही बॉल हरवलेला नाही आहे. ओव्हर द विकेटनी पुन्हा एकदा विलास. फुलेंचा बॉल शॉर्ट मिड विकेटला, फिल्डर आहे मात्र सिंगल घेण्यासाठी अडवू शकत नाही. हेमंत पाटीलची फिल्डिंग अतिशय चांगली, म्हणजे तेवढीच चांगली रन इन बिटवीन द विकेट. दयानंद जोगारी अँड गिरीधर म्हात्रे या 2 फलंदाजामध्ये. स्कोर जाऊन पोहोचतोय 8 वर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर विलास. ओव्हर द विकेटने सरळ बॅटने खेळलाय हा फटका. लॉंग ऑनला फिल्डर आहे महेंद्र पाटील, थोडीशी मिस फिल्डिंग करतोय. बॉल अडवला जाईल का नाही, बॉल निघून जाईल लॉंग ऑनच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. खराब फिल्डिंग महेंद्र पाटीलच्या माध्यमातून. स्कोर जाऊन पोहोचतोय 12 वर आणि फलंदाज दयानंद जोगारी जाऊन पोहोचतो 5 वर. हा पहिला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला या इनिंग मधला. हवेत बॉल आहे, पुन्हा एकदा कॅचची शक्यता. मिड ऑफच्या दिशेने नो मॅन लँडला बॉल पडतोय. एकच रन या ठिकाणी कंप्लीट केली जाईल या सिंगलने. टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 13 वर. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 6, या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत 7. एक विकेट सुद्धा घेतलेला आहे. मागच्या ओव्हरमध्ये 2 विकेट हेमंत पाटीलने घेतल्या होत्या. एकंदरीत 2 ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर जय हनुमान कामन मास्टर टीमची 13 वर 3 विकेट. बॉलिंग ट्रॅकवर विनोद येतोय. विनोद भोईर. चांगला सराव आहे विनोदचा सुद्धा. पहिला बॉल घेऊन जाईल विनोद. फुल लेनचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह. थोडीशी मिस फिल्डिंग झाली, कठीण होतं विनोदला हा बॉल अडवणं. 1 रन या ठिकाणी कंप्लीट केले जाते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 14 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर. पहिलं षटक टाकलंय हेमंत याने, फक्त 6 रन्स दिले, 2 विकेट घेतल्या. दुसरं षटक टाकलं ते विलासने, ज्यामध्ये आपण बघितलं तर 7 रन्स खर्च केले, 1 विकेट मिळवला. हो यावेळेला एज लागते विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल विकेट जाईल. फलंदाज बाद होईल, नॉट आउट. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस बेल्स पडलेले, त्यामुळे नक्कीच हा डॉट बॉल असेल. आकर्षकच्या ट्रॉफी आहेत, इंडिव्हिज्युअल ट्रॉफीज. ज्या ट्रॉफी घेऊन येतोय दर्पण भोसकर. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज यासाठी ट्रॉफी दिली जाईल. फ्लाईट दिला होता, यावेळेला अपील आणि विकेट. फलंदाज होईल बाद. गिरधर म्हात्रे बाद होतोय. हा 4था हादरा लागतोय जय हनुमान मास्टर कामन टीमला. अविनाश तांगडी अतिशय चांगली विकेट किपिंग करताना दिसते आपल्याला. आणि ही विकेट जाते. गिरधर म्हात्रे इज आउट. योगेश भगत ऍक्शन मध्ये दिसतील. बॅट आपलं तलवार घेऊन आलेले आहेत. बघूया आजच्या दिवसामध्ये योगेश भगतच्या बॅट मधून किती
षटकार येतील. योगेश्वर नजरा असतील आज. कमीत कमीत 5 षटकार तर ठोकणार आहेत ते. त्यांचा निर्धार आहे आजच्या दिवसामध्ये. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येतोय. हरीश कडव कॅप्टन आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय अद्याप विनोद भोईर. 3 बॉल अद्याप शेष असतील विनोदच्या या षटकातले. विनोद सुद्धा चांगली बॉलिंग करताना दिसतोय. मिसफिल्डीनुसार एक चौकार गेला होता, मात्र त्यानंतर सुद्धा चांगलं कमबॅक विनोदचं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लाईन लेंथ अतिशय चांगली आहे. बॅटर कुठे येऊ दे, मात्र आपल्या लाईनमध्ये लेंथमध्ये कुठल्या प्रकारचा बिघाड करत नसतोय विनोद भोईर. चांगली बॉलिंग विनोदची. पुन्हा विनोद आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ऑफ स्टंपच्या बाहेर, जास्त बाहेर होता हा बॉल. वाईडचा इशारा पंचांचा. मला वाटते की या इनिंगमधला हा दुसरा वाईड आहे. याच्या अगोदर पहिल्याच बॉलवर हेमंत पाटीलने वाईड टाकला होता, त्यानंतर हा एक्स्ट्राच्या रुपयाने रन येताना दिसतो आपल्याला. फुलेंचा बॉल ड्राईव्ह केला या बॉलला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. थोडासा फ्लंबल होतो राजा, मात्र त्याचा फायदा उचलतात दोन्ही फलंदाज. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट. या 2ने ऑफ द मार्क होतोय कॅप्टन हरीश कडव. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 17 रन्स. 17. अँड वेलकम वैभव म्हात्रे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आणखीन एक चांगला बॉल. वैभव म्हात्रे यांचं आगमन झालेलं, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या मास्टर क्रिकेटमध्ये. काहीच दिवसामध्ये सिंगलचं डबल ते होणार आहेत. काय डिसिजन असेल बघितला. पंच दोन्ही एकत्र येतात. या ठिकाणी डिसिजन दिला जाईल. आणि विकेट. बाद फलंदाज स्कॉट बँड. कोणी घेतला रिव्ह्यू? नाही, रिव्ह्यूचा येत नाही ना. DRS नाही आहे, लक्षात घ्या. ऑनफिल्ड अंपायरचा जो डिसिजन आहे तोच डिसिजन इज द फायनल डिसिजन असेल, हे लक्षात घ्या. आणि आय थिंक कॉट बँडच्या रुपयाने ही विकेट दिलेली आहे. तर नक्कीच कॉट बँडसाठी तर अजिबात DRS सध्या आपण बघितलं तर टेनिस क्रिकेटमध्ये सध्या नाही आहे, जे आपल्या प्रभागामध्ये क्रिकेट खेळलं जाते, ज्यामध्ये कॉट बँडसाठी तुम्हाला अल्ट्रा एजची सुविधा लागेल. आणि ते अल्ट्रा एज जर आपण बघितलं फक्त टेनिस क्रिकेटमध्ये ISPL मध्येच दाखवलं जातं आहे. चांगलं षटक टाकलं ते म्हणजे विनोद भोईरने. या षटकामध्ये चौकार लागला मिसफिल्डरनुसार, मात्र त्यानंतर सुद्धा चांगली बॉलिंग केली. फक्त आणि फक्त रन्स खर्च केले होते 4. नाही ना इथे आहे मी. गावड आहे का तिथे? हां नाही हां हां. फक्त 4 रन खर्च केले विनोदने. अप्रतिम बॉलिंग विनोद याची. टप्प्याने बॉलिंग केली विनोदने आणि 1 विकेट सुद्धा, जवळजवळ 2 विकेट मिळवले विनोद याने. हा सामना असा वाटते की लो टोटल सामना जाईल की का, कारण आपण बघितलं तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 17 रन्स आहेत. 6चं सुद्धा सरासरी नाही आहे. तर हे सरासरी वाढवण्यासाठी उर्वरित 2 ओव्हरमध्ये अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. ती जे हनुमान मास्टर कामन टीमला. चावी जे रूमची आहे कोण घेऊन गेला? बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय. याचं नाव काय आहे? याचं काय नाव आहे? बॉलर राजा दळवी येतोय बॉलिंग ट्रॅकवर. जेवाचं कोण बाकी आहेत. स्कोर 17 रन्स, 17 लॉस ऑफ 4 विकेट, 5 विकेट.
जेवायचे जे बाकी असतील प्लीज तुम्ही जेवून घ्या. जेवणाची व्यवस्था सुरू आहे, जेवणाचा आस्वाद घ्या आपण. राजा दलवी आलेले आहे चौथं षटक टाकण्यासाठी. चला वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. वेळ जास्त वाया घालवू नका प्लीज. पहिले राऊंडचे जे सामने आहेत 5-5 षटकांचे असतील. त्यानंतर आपण बघितलं जाईल वेळ आपल्याकडे किती आहे. 4 षटकाचे सामने खेळवले जातील. 12:50 पहिला बॉल टाकला होता आणि आता जर आपण बघितलं तर घड्याळमध्ये वाजलेल्या आहेत 1:12. यावेळेस पूल करायचं होतं. एलिव्हेशन नाही. चांगल्या मिडविकेटला बॉल येतोय. चांगली फिल्डिंग हेमंत पाटील याची. 1 रन ह्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 1 ने टीमचं स्कोर जाऊन पोहोचेल 18वर. 18 लॉस ऑफ 5 विकेट. खूपच खराब स्थितीमध्ये दिसते सध्या. आपण बघितलं जय हनुमान कामन टीम आज जर बघितलं तर संजय म्हात्रे, कुंदन पाटील काही खेळाडू जे आहेत ते दिसत नाही आहेत. त्यानंतर जितू पाटील आणखीन चांगले खेळाडू या संघामध्ये आज खेळताना दिसत नाही. कॅप्टन हरीश कडव यांनी सांगितले होते की आमच्या आज संघ पूर्ण नाही आहे, त्यामुळे थोडंसं मागे पडलेलं आहे. ओ खोलवट टप्प्याचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह रनआउटची संधी आहे. मात्र 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतोय. नवीन बॅटर आपण जर बघितला आलेल्या बॅटिंगसाठी तो दिलीप अचोलकर. दिलीपने या सिंगलने आपलं खातं ओपन केले आणि टीमचा स्कोर पाठवलेला आहे स्कोरबोर्डवर 19 रन्स. 19 लॉस ऑफ 5 विकेट. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राजा. सर्वच्या सर्व गोलंदाजीने चांगली गोलंदाजी केलेली आहे आज अचानक डोंगरीपाडा मास्टर टीमच्या. हवेत बॉल आहे. फिल्डर त्या ठिकाणी थोडासा मागे सरसरतोय आणि राजा कोठावले. 1 बाउन्स. चांगली फिल्डिंग. 2 रन्स कंप्लीट. 2 ने स्कोर यावेळी जाईल 20वर. 21वर 21. हो यावेळेला आपण बघितलं तर आणखीन एक चांगला बॉल डॉट बॉल जातोय. राजा पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनी मारा करतोय. हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. बॉल खाली. फिल्डर रवी भोईर येतोय. कॅच सुटला जातोय. प्रयत्न चांगला होता रवी भोईर याचा. डीप मिड विकेटच्या दिशेने स्क्वेअर लेग मधून धावत आला होता. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जातात. दोन्ही बॅटर चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवतात. मात्र कॅच सुटला जातो. जीवनदान मिळतोय फलंदाज जोगारी याला. स्कोर जाऊन पोहोचतो 23वर. उंची जास्त होती, लांबी कमी होती. या फटक्यामध्ये थोडीशी लांबी हवी होती. षटकार होऊ शकला असता. हवेत जास्त उंच खेळ होता हा फटका. राजा पुन्हा एकदा. ओ यावेळेस प्रॉपर कनेक्शन जरूर आहे. मात्र पुन्हा एकदा बॉल खाली. फिल्डर येतोय महेंद्र पाटील. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग महेंद्रकडून होते. 2 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. लगातारच्या 2 बॉलवर 2 जीवनदान मिळालेले आहेत फलंदाज दयानंद जोकारी याला. 2 रननी स्कोर जाऊन पोहोचतोय 25वर. 25. चांगली बॅटिंग. 4 ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6.25च्या सरासरीने धावा जमलेल्या आहेत. 25 रन्स. उर्वरित 1 ओव्हर शेष. कमीत कमीत 15 रन्स तरी यायला पाहिजे अंतिम षटकामध्ये. बॉलिंग लाईनअपचा जर विचार केला तर
रवींद्र आहे, त्यानंतर गिरधर म्हात्रे आहेत, कुंदन सुद्धा चांगला बॉलर आहे. मात्र गोलंदाजांना ॲडव्हान्टेज मिळण्यासाठी चांगली ओव्हर यायला पाहिजे ही कामन टीमसाठी. चंदर घोषे येतोय बॉलिंग ट्रॅकवर, कॅप्टन अंतिम षटक घेऊन. भरपूर वर्षापासून जर बघितलं चंदर घोषे भरपूर वर्षापासून या मास्टर क्रिकेटमध्ये रुजू आहे. 50पेक्षा जास्त वय त्याचं झालेलं आहे आणि एक चांगला कंप्लीट ऑलराऊंडर सुद्धा म्हटलं जातो चंदर घोषे याला. पहिला बॉल लेंथ आणि लाईन अतिशय चांगली असते चंद्र घोषे याची. गती थोडीशी कमी जरी असली मात्र लाईन लेंथने अतिशय चांगल्या गोलंदाजी केलेली आहे. सातत्याने जर आपण बघितलं तर चंदर घोषेने आपल्या टीमसाठी चांगली बॉलिंग केलेली आहे प्रत्येक वेळेला. हाफ ट्रॅकर होता या वेळेला. बॉल येतोय मिडॉनच्या दिशेने, डीपमधून फिल्डर येतोय, चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी पुन्हा एकदा. मात्र थ्रो थोडासा अपुरा होता. 2 रन कंप्लीट केलेत दोन्ही बॅटरने. स्कोर जाईल स्कोर बोर्डवर 27 रन्स. 4 बॉल शेष असतील या इनिंगमधले. बघूया या 4 बॉलमध्ये किती रन जमवतील आणि किती रनचं टार्गेट देतील. अचानक डोंगरीपाडा मास्टर टीम समोर जर्मन कामन मास्टर टीम. हॉफली घेतला, लॉफ्ट केलंय बॉलला. दिलीप पत्सोलकर यांनी. विलास त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग, थ्रो होईल मात्र थ्रो खराब. अविनाश चांगला बॅकअप करतोय. 2 रन्स या ठिकाणी पुन्हा एकदा पूर्ण 2 रन्सनी टीमचा स्कोर जाईल 29 वर 29. मजबूत टीम म्हटली जाते जे हनुमान कामन टीम. मात्र आज त्यांची पूर्ण टीम नाही आहे त्यामुळे थोडीशी कमकुवत धावसंख्या. शॉट मिडविकेटच्या दिशेने फिल्डिंग हेमंत पाटील चांगली करतो जरूर मात्र 1 रन कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वर. 30 बॉल शेष असतील ते फक्त आणि फक्त 2 बॉल. अंतिम 2 बॉल शेष आहेत आणि बघूया राऊंड विकेट. फुलटॉस बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह. पंचांना हा बॉल लागतोय. 1 रन कंप्लीट आहे. रनआउटची संधी, स्ट्राईक एंडा थ्रो आणि अशा प्रकारे विकेट जाईल रनआउटच्या रूपेने. फलंदाज दयानंद जोकारी इज आउट. फलंदाज बाद. अंतिम 1 बॉल शेष असेल. वन प्लस विकेट. अंतिम 1 बॉल शेष. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येतोय. हितेश म्हात्रे येतोय बॅटिंगसाठी. हितेश म्हात्रे येतो नवीन बॅटर आणि हितेश चंद्र घोषे चांगली बॉलिंग केली या ओव्हरमध्ये. बघितले स्लॉगरमध्ये चंद्र घोषे सुद्धा चांगली बॉलिंग करताना दिसतोय. 5 बॉलमध्ये 6 रन्स मोजतोय. अंतिम 1 बॉल, आणखीन एक हा डॉट बॉल. ओव्हरची होईल समाप्ती आणि काय होईल या ठिकाणी. रन्स तर घेतलेला आहे. आणि काय या ठिकाणी वेगळंच चित्र पाहायला मिळते. आणखीन रन मिळेल का. रनआउटच्या रूपाने विकेट. शेवटच्या बॉलवर एक सिंगल आणि सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 32 रन. 33 रनचं टार्गेट असेल मॅच जिंकण्यासाठी. हातात बॉल आला होता त्यामुळे हा रन नसेल तर 31 रन आणि 32 रनचं टार्गेट अचानक मास्टर डोंगरीपाडा टीम समोर मॅच जिंकण्यासाठी. 32 रन टू विन. एक लक्षात घ्यायचं आहे, विजयी जो संघ असेल त्या संघाला लगेचच सामना खेळायचा आहे. जय मल्हार पोमन टीम समोर लगेच खेळायचा आहे कारण बाय होती सेकंड राऊंड.
नागला टीमला साखरपुडा आहे, त्यामुळे नागला टीम थोडंसं उशिरा खेळण्यासाठी येणार आहे. तर जी ॲडजस्टमेंट आहे, ॲडजस्टमेंट आपल्याला करायची आहे. सगळे संघ आपलेच आहेत, सर्व संघाचे खेळाडू आपलेच आहेत. आणि अचानक डोंगरीपाडा मास्टर ही एक अचानक कामगिरी करणारा संघ आहे, मी भरपूर वर्षापासून बघतोय. आणि दमनची सुद्धा जी मेन ट्रॉफी होती, मेन ट्रॉफीचा चॅम्पियन ठरला होता अचानक मास्टर डोंगरीपाडा टीम. अकबर अन्सारी
आपण यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये अकबर अन्सारी. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे, वेळेबद्दल सहकार्य करा. ओपनिंग बॅटर गेलेले आहेत. खाना खाया आया ना थोड़ा बहुत दो माइक पकड़ के कमेंट्री करना माइक चालू है. चंदर घोषे. हेलो. डोंगरीपाड़ा और कामन, जय हनुमान कामन के बीच में मैच चल रहा है. तो यहाँ पर 32 रन का टारगेट रखा हुआ है. जय अचानक डोंगरीपाड़ा मास्टर्स. तो 30 गेंदों में 32 रन, यानी आपको बॉल टू रन बनाना है. सिंगल डबल से भी आपका काम चलेगा, चलेगा नहीं दौड़ेगा. और ये एक मैं कहूँगा डोंगरीपाड़ा के मास्टर्स को एक गोल्डन चांस है यहाँ पर ये मैच जीतने का. तो काफ़ी कश्मकश और मेहनत करनी होगी यहाँ पर जय हनुमान कामन को ये मैच बचाने के लिए. तो कामन की ओर से पहले गेंदबाज आ रहे हैं गिरिधर म्हात्रे. तो उनका सामना करेंगे बल्लेबाज चंद्र घोषे. तो नॉन स्ट्राइक पर है हेमंत पाटिल. गिरिधर की पहली गेंद चंद्र घोषे के लिए. अच्छी गेंद, उसे उतने अच्छी ऑफ साइड में खेल दिया, खिलाड़ी वहाँ पर मौजूद है. तो वहाँ पर दयानंद जोगारी जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की इस मैच में कामन की ओर से. तो यहाँ पर शुरुआत हो चुकी है. डोंगरीपाड़ा एक गेंद एक रन, अच्छी शुरुआत यहाँ पर. तो हेमंत पाटिल स्ट्राइक पर अभी पहली गेंद का सामना करेंगे गिरिधर का. अच्छा खेल दिया, ऐसा खिलाड़ी मौजूद है. देखना रनआउट का मौका हो बन सकता था पर नहीं, यहाँ पर रन पूरा होता हुआ. तो इस एक रन से रन संख्या की बढ़ोतरी होते हुए 2. तो अच्छी मैच यहाँ पर कामन और डोंगरीपाड़ा के बीच में. गिरधर की तीसरी गेंद, उसे खेल दिया, गेंद हवा में है, खिलाड़ी नीचे मौजूद है हरीश कड़व. और यहाँ पर आगे चले गए और कैच ड्रॉप. तो यहाँ पर 2 रन पूरा किया. देखना तीसरा रन भी पूरा हो सकता है और आसानी से पूरा हो गया. तो 3 रन से रन बढ़ता हुआ 5 बिना कोई नुकसान डोंगरीपाड़ा. तो यहाँ पर हरीश कड़व को हमने अब तक अच्छा कैच पकड़ते देखा है सभी टूर्नामेंट में. पहला मौका होगा शायद उन्होंने अपने हाथों से गवाया कि ठीक से जज नहीं कर पाए. तो गिरिधर अपनी तीसरी गेंद लेकर बल्लेबाज हेमंत के लिए. और फिर से एक बार गेंद उतनी अच्छी घूमकर माना, यहाँ पर खतरा भरा हो सकता है, जोखिम भरा. और यहाँ पर हेमंत पाटिल के रूप में कोई इतना ज़रूरी नहीं था शायद मैं कहूँगा यह रन लेने की, क्योंकि आपके पास काफ़ी गेंदे हैं और रन कम है. तो यहाँ पर विकेट खोया एक कीपर कुंदन पाटिल थे वहाँ पर विकेट कीपर. तो यहाँ पर 5 रन पर पहला विकेट खोया यहाँ पर डोंगरीपाड़ा ने. तो अब यहाँ जा रहे हैं राजा भाई, राजा कोठावले. राजा कोठावले. हाँ चंद्र. चार गेंद हो चुकी है. 4 गेंद 5 रन, 1 विकेट के नुकसान पर डोंगरीपाड़ा.
तो गिरिधर म्हात्रे अपनी ओवर की 5वीं गेंद लेकर जाएंगे चंदर घोषे के लिए। फिर से एक बार जोरदार मारने की कोशिश, वहां पर बल्लेबाज बीट हुए विकेट कीपर कुंदन पाटिल को कुछ गेंद समझ नहीं आ रही है, पर लेकिन कोई रन नहीं यहाँ पर। सॉरी, अमोल म्हात्रे, तो अमोल म्हात्रे है वहां पर। तो आखिरी गेंद लेकर चंदर घोष के फिर से खेल दिया लॉन्ग ऑफ की दिशा में। देखने खिलाड़ी वहां पर है रवि बुदली, सॉरी रवि भाई तो रवि भाई की अच्छी फील्डिंग वहां पर, और इस पहली ओवर की समाप्ति पर 6 रन 1 विकेट साथ पर डोंगरी पाड़ा। तो लगभग अभी भी 24 गेंदों में 26 रन की जरूरत है ये मैच जीतने के लिए। दूसरी ओर लेकर आ रहे कुंदन पाटिल, तो बड़े सलामी बल्लेबाज चंदर घोषे स्ट्राइक पर रहेंगे। कुंदन पाटिल आ रहे हैं दूसरी ओर लेकर। तो रन टू बॉल और बॉल टू रन, हर एक गेंद पर 1 रन भी बनाते हैं तो दबाव कम होगा यहाँ पर डोंगरी पाड़ा को। तो देखना है किस तरह से ये रन चेस करते हैं डोंगरी पाड़ा के बल्लेबाज। कुंदन अपनी पहली गेंद लेकर चंदर घोषे के लिए, और यहाँ पर लेग बिफोर का अपील, पर कोई दबाव नहीं अंपायर पर, और वहाँ पर एक 22 के रूप में शायद अंपायर ने बताया बल्ले से लगी है। तो यहाँ पर चंदर घोषे के खाते में रन बढ़ता हुआ, और टीम का स्कोर 7 के निजी की स्कोर पर 1 विकेट के नुकसान पर। तो राजा कोठावले अभी स्ट्राइक पर है। देखना राजा कोठावले किस तरह से खाता खोलते हैं अपने टीम के लिए। तो 7 का स्कोर हो चुका है, लगभग अभी 25 रन की जरूरत है, 23 गेंद। फिर से एक बार कुंदन की ये गेंद, शायद अंपायर का खराब गेंद का इशारा, तो वाइट के रूप में रन बढ़ता हुआ 8 रन की 8 रन हो चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। कुंदन अपनी अगली गेंद लेकर राजा के लिए जो से खेल दिया सीधा, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी वहां पर कुछ नहीं कर सकते वहां पर, और 4 रन यहां पर राजा के बल्ले से आते हुए। तो रन बढ़ता हुआ 12। तो अच्छी बल्लेबाजी राजा कोठावले के बल्ले से, तो यहां पर खाता खोला राजा भैया ने 4 रन से। कुंदन अपनी तीसरी गेंद लेकर जाएंगे राजा के लिए। फुल टॉस गेंद, उसे घुमा दिया है गेंद को सीमा रेखा के पार लेग साइड में, बहुत ही बेहतरीन शॉट राजा के बल्ले से। 2 गेंद पे 2 चौवा लगाते हुए, और ठीक ठाक समाचार ले रहे हैं यहाँ पर कुंदन के बल्लेबाजी का राजा कोठावले। तो 4 रन से रन बढ़ता हुआ 16। 3 गेंद में अब तक कुंदन 9 रन दे चुके हैं। तो अभी 3 गेंद शेष है दूसरी ओवर की, और इस ओवर में एक वाइड भी डाला है। तो लगभग 10 रन दे चुके हैं अब तक कुंदन। झालं काय? 16 रन हो चुके हैं अब तक। तो 16 रन की जरूरत है अभी टीम को जीत के लिए। कुंदन की अगली गेंद, फिर से एक बार जोरदार मारने की कोशिश, बल्लेबाज खुद क्रीज छोड़ते हुए क्या बल्ले का किनारा लगा है, और आउट यहाँ पर राजा की पारी समाप्त। तो राजा ने लगभग अच्छी 2 चौवे लगाए अपने बल्ले से। तो 16 के स्कोर पर दूसरा विकेट खोया यहाँ पर। अचानक डोंगरी पड़ा, तो नए बल्लेबाज जाते हुए मैदान में उतर रहे हैं।
तो रविंद्र भोईर नए बल्लेबाज उतर रहे मैदान में राजा की जगह लेने के लिए। तो 4 गेंद हो चुकी है इस दूसरी ओवर की, 2 गेंद शेष है। 16 रन हो चुके हैं अब तक। डोंगरीपाड़ा के 16 रन की जरूरत है, 20 गेंदों में 16 रन की जरूरत। सॉरी, स्कोरर से कुछ मिस्टेक हो गया कि एक वाइट का कलेक्ट नहीं किया था। तो 17 रन हो चुके हैं लगभग, अभी 15 रन चाहिए 20 गेंदों में। बीस गेंदों में 15 रन की जरूरत, 17 रन हो चुके हैं। पहले ओव्हरला ना 17 ना, 17 रन हो चुका है। सॉरी स्कोरर से गलती हुई है कि पहले ओवर में 6 रन हुए थे, वो 7 रन पकड़ रहे थे। ओके, शुक्रिया। कुंदन पाटिल अपनी अगली गेंद लेकर, 16 रन हो चुके, 16 रन की जरूरत है। फिर से एक बार और पिच, गेंद हवा में, खिलाड़ी काफी दूर है। 1 रन पूरा किया, देखना दूसरा रन वहां पर होता है या नहीं, और आसानी से दूसरा रन पूरा करते हुए दोनों बोला। तीसरा रन का मौका है पर नहीं, 2 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाजों को। तो 2 रन से रन बढ़ता हुआ 18। तो रविंद्र भोईर के खाते में यहाँ पर 2 रन जमा होते हुए तो टीम का स्कोर 18 के निजी स्कोर पर 2 विकेट के नुकसान पर। कुंदन अपनी अगली गेंद लेकर जाएंगे, आखिरी गेंद, और उसे खेल दिया है लेग साइड में, काफी बेहतरीन शॉट रविंद्र भोईर के बल्ले से, रवि के बल्ले से। 4 रन जाती हुई गेंद सीमा रेखा पार, तो रन बढ़ता हुआ 4 रन से। 22 2 ओवर की समाप्ति पर 22 रन, तो 10 रन चाहिए 18 गेंदों में। आता होईल चालू 22 तो तीसरी ओवर लेकर आएंगे। इसका नाम क्या, रवि भाई का, रवि भाई ने भी इसका नाम रवि भाई का। बॉलर कौन है? नवीन। सर नेम क्या उसका? नवीन बॉलर। तो अभी अगले बल्ले गेंदबाज आ रहे हैं रविंद्र नाइक कामन की ओर से। तो चंद्र घोषे ओपनिंग बल्लेबाज स्ट्राइक पर मौजूद है अब तक रवि भाई की। ये गेंद चंद्र घोषे के लिए, फुल टॉस गेंद, उसे ऑफसाइड में खेल दिया है, पीछा किया गेंद का, बल्लेबाज ने उसे बल्ला लगा दिया। 1 रन पूरा किया, दूसरा रन खतरा भरा हो सकता है, और यहाँ पर आउट बल्लेबाज रवि। तो 1 रन मिलेगा यहाँ पर दूसरे रन के लेने पर आउट होते हुए बल्लेबाज। 23 रन हो चुके हैं इस 1 रन से। तो अभी नए बल्लेबाज जा रहे हैं, अविनाश तांगड़ी। 1 रन, हाँ 1+ विकेट रवि गेला, रवि, हाँ रविंद्र। गिरीधर म्हात्रे, रविंद्र नाइक अपनी अगली गेंद लेकर चंद्र घोषे के लिए। पहली गेंद पर उनको एक बार अच्छी गेंद, बल्लेबाज बीट होते हुए वहां पर विकेट कीपर अमोल म्हात्रे भी चकमा खा गए। तो आगे का काम किया विकेट कीपर के पीछे खिलाड़ी प्रदीप म्हात्रे ने, पर 1 रन मिला वहां पर। अविनाश तांगड़ी, तो नए बल्लेबाज अविनाश तांगड़ी। 1 रन, हाँ
तीसरी गेंद लेकर रविंद्र नाइक, अविनाश के लिए उसे ऑफ साइड में खेलते खिलाड़ी मौजूद है वहाँ पर एक रन लेने से नहीं रोक पाएंगे बल्लेबाजों को। तो रन बढ़ता हुआ 25 के स्कोर पर पहुंच चुका। तो लगभग यह मैच जीतने के लिए सिर्फ अब 7 रन की जरूरत है और गेंदें काफी बची हुई है। तीसरा ओवर चल रहा है। फिर से एक बार अच्छी गेंद, उतना ही अच्छा शॉट वहां पर दयानंद जोगारी मौजूद है, अच्छी फील्डिंग करते हुए। एक रन से रन पूरा होता हुआ 26। तो 6 रन की जरूरत है ये मैच जीतने के लिए। तो रविंद्र नाइक अपनी अगली गेंद लेकर जाएंगे बल्लेबाज अविनाश के लिए। लगभग ये मैच जीतने के लिए 6 रन की जरूरत है डोंगरीपाड़ा को। अच्छा खेल, शॉट खेला, खिलाड़ी वहां पर मौजूद है, बॉल पर जाना है पर वो वेट कर रहे हैं कि कब सीमा रेखा पार जाती है गेंद। और वहां पर दिलीप आचोलकर है जो खराब फील्डिंग का मुजाहरा की ओर से, कोशिश करनी चाहिए थी उनको, कैच हो सकता था, काफी समय था उनके पास। गेंद हवा में लहराते हुए एक टप्पा खाते हुए बाउंड्री लाइन बाहर। तो लगभग 2 रन की जरूरत है अभी ये मैच जीतने के लिए। तो इस ओवर की आखिरी गेंद शेष, देखने इस आखिरी गेंद पर ही अविनाश समाप्त कर पाते हैं क्या ये मैच। अच्छी गेंद, काफी रफ्तार भरी गेंद डाली यहाँ पर। तो डॉट गेंद आगे का काम किया विकेट कीपर ने, तो कोई रन नहीं। तो 3 ओवर की समाप्ति पर 30 रन के रन पर 2 विकेट के नुकसान पर 3 विकेट के नुकसान पर डोंगरीपाड़ा। अजित भाई जेवली तुम्ही जेवून घ्या. ये बॉलर कौन है? फुल टॉस गेंद उसे खेल दिया है ऑफ साइड में, खिलाड़ी मुझे मिस फील्ड वहाँ पर प्रदीप म्हात्रे से, और आसानी से 2 रन पूरा होता हुआ और ये मैच जीत चुका है अचानक डोंगरीपाड़ा।